नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आजच्या या व्हिडिओचा पर्पज असा आहे की जो 15 मार्च रोजी जो एएमव्ही आरटीओ प्रीचा जो पेपर झाला त्यामधला हा रिसेंट ट्रेंडचा पोर्शन आपण थोडासा डिस्कस करणार आहोत की 2011 आणि 2017च्या कंपेअरमध्ये 2020चा हा पेपर कसा होता एक्झॅक्टली. आणि काही मुलांचा क्वेश्चन असा आहे की सर हा जो पेपर जो होता त्यामधला कट ऑफ काय असणार आहे प्रीचा. चला आपण बघूया थोडक्यामध्ये. तुम्ही अगोदरचाही माझा व्हिडिओ बघितला असेल, हा एक्झाम स्टडी यूट्यूब चॅनलवरचा, की त्यामध्ये आपण 2011 आणि 2017च्या पेपरची थोडक्यात अनालिसिस केली होती आणि एक त्याचा डिटेल्ड डिस्कशनचा व्हिडिओही मी एकदम सुरुवातीलाच तो पोस्ट केला होता. ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांनी एएमव्ही आरटीओच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी ऑलमोस्ट हा व्हिडिओ बघितलेला आहे. तर त्यामध्ये मी आयसी इंजिन, नंतर याच्यामध्ये ऑटोमोबाईलचा पोर्शन, नंतर यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पोर्शन, अशा तीन कॅटेगरी केल्या होत्या याच्यामध्ये, महत्वाच्या 3 कॅटेगरी. आणि त्याच्यामध्ये आयसी इंजिनमध्ये इंजिन पोर्शन, एक्झॉस्ट, फ्युएल इंजेक्शन, फ्युएल सप्लाय, लुब्रिकेशन, भारत स्टेज नॉर्म्स, आयसी इंजिनच्या ज्या रिलेटेड टर्म्स. आणि ऑटोमोबाईलमध्ये तसंच टायर असेल, ब्रेक असेल, कुलिंग सिस्टम असेल, रेडिएटर असेल, स्टेअरिंग असेल, क्लच असेल, गिअर बॉक्स असेल, या टाईपमध्ये. जर आपण 2020चा जर पेपर बघितला, यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन एक्सपेक्टेड होता आणि ज्या ठिकाणी नवीन क्वेश्चन विचारला गेला, बघूया आपण नवीन पोर्शन कुठे टार्गेट झाला. तर 2011 आणि 2017ला इथे क्वेश्चन्स विचारला गेला नव्हता सस्पेन्शन सिस्टम विषयी आणि ह्या सेफ्टी सिस्टम विषयी. तर 2020ला तो टार्गेट झाला. तसंच वेल्डिंग हा काही पोर्शन रिसेंट ट्रेंड्स मेकॅनिकलचा नसूनही आपल्याला दिसतो की इथं क्वेश्चन 2020ला टार्गेट झालेला आहे. ना 11ला हा क्वेश्चन होता, ना 17ला याविषयी कसलाच क्वेश्चन होता वेल्डिंगच्या रिलेटेडचा, तर तो इथे टार्गेट झालेला आहे. बाकीचा पोर्शन बघूया आपण एक्झॅक्टली. तर इंजिनवरती 2011लाही पोर्शन, इंजिनवरती 11लाही क्वेश्चन आहे, 17लाही क्वेश्चन आहे. आणि तसंच जर आपण बघितलं इंजिनच्या रिलेटेड कंपल्सरी इथं 2020ला 4 क्वेश्चन्स आहेत. ओव्हॅलिटी इंजिनची, डिझेल इंजिनचा कंप्रेशन रेशो आणि एक्सेस एअर एखाद्या मॉडर्न इंजिन्समध्ये, आणि एक बेसिक सायकल, पॉवर प्रोड्युसिंग एक बेसिक सायकल होतं स्टर्लिंग सायकल. त्यामध्ये माहिती आहे आपल्या स्टर्लिंग सायकलमध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट टेम्परेचरचे हे सायकल याविषयीचा क्वेश्चन. तसंच ओव्हॅलिटी काय असते थोडक्यामध्ये जर बघितलं तर आपण ओव्हॅलिटी आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होतं, हे इंजिन आतमध्ये, इंजिनच्या आतमध्ये पिस्टन हे रेसिप्रोकेट करतं. ओव्हरन आउट झाल्यामुळं साईड थ्रस्टमुळं इथं हे ओव्हल शेप तयार होऊन जातो. हा आतमधला हा ओव्हल शेप तयार होऊन जातो. एक्झाम्पल, हा जर बाहेरचा शेप जर ए असेल तर ओव्हल किंवा विअरमुळं हा शेप बनतो हा बी. मग ए मायनस बी यालाच आपण म्हणतो ओव्हॅलिटी. 0.01 mm मॅक्सिमम आपण ह्याच्यामध्ये परमिट करू शकतो. आणि हे डिझेल इंजिनचा कंप्रेशन रेशो, एक्सेस एअर बघितलं तर हा सुपर चार्जिंगचाच आणि टर्बो चार्जिंगचाच पॉईंट आहे. फक्त एखाद्या इंजिनमध्ये आपण किती मॅक्सिमम अमाऊंट मध्ये एअर टाकू शकतो त्याच्या कंबशन चेंबरमध्ये. खरं तर त्यांनी तसं मेन्शन नव्हतं केलं, फक्त त्यांनी मेन्शन केलं होतं की एक्सेस एअर किती परमिसिबल आहे. फक्त 25 ते 50% आपण हे एक्सटर्नल एजन्सीच्या मदतीने आपण टाकू शकतो, फॅनच्या मदतीनं, ब्लोअरच्या मदतीनं. एक्झॉस्ट विषयी कुठलाच क्वेश्चन फोकस झाला नाही, फ्युएल विषयी कुठलाच क्वेश्चन फोकस झाला नाही. आता रिसेंट ट्रेंड्स आयसी इंजिन मध्ये जर बघितलं आपण, CRFI कॉमन रेल फ्युएल इंजेक्शन किंवा त्याला आपण CRDI याविषयीचा क्वेश्चन होता. यस, क्वेश्चन सोपा होता. नंतर कार्बोरेटरवरती हा क्वेश्चन सप्लाय, जो फ्युएल सप्लाय जो सिस्टम आहे एसआय इंजिन मध्ये, चोक वॉल, कार्बोरेटर विषयी हा क्वेश्चन होता. त्यामध्ये चोक वॉल विषयी डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. ना लुब्रिकेशन वरती क्वेश्चन फोकस आहे, ना भारत स्टेज विषयी क्वेश्चन फोकस आहे. मॅक्सिमम एक्सपेक्टेशन आपले इथं होते. नंतर आपण बघितलं जर ऑटोमोबाईलमध्ये मुख्यतः टायर्स विषयी अगोदरही क्वेश्चन्स विचारले गेले होते, तसा इथंही क्वेश्चन विचारला गेला. अँगल विषयी, पॉझिटिव्ह कॅम्बर त्याचा आन्सर होतं, त्याविषयीचा क्वेश्चन होता. अगोदर 11ला आणि 17ला ब्रेक विषयी क्वेश्चन्स होते, इथं कुठलाच क्वेश्चन नव्हता आपल्याला या केसमध्ये. तसंच आपण हे मागे जे कॅटेगराईज केलं 17ला क्वेश्चन नव्हता कुलिंग सिस्टमवरती, त्यामध्ये एसी असेल किंवा हीट पंप असेल, पण इथं हीट पंप विषयी क्वेश्चन विचारला होता. सीओपी हीट पंपची ही नेहमीच एकपेक्षा जास्त असते, कारण सीओपी हीट पंपची रेफ्रिजरेटर COP+1 असते. सोपा क्वेश्चन होता, थर्मोडायनेमिक्सचा बेसिक्स होतं याचं मागचं. नंतर रेडिएटर विषयी इथं क्वेश्चन नाहीये. नंतर स्टेअरिंग सिस्टम विषयी इथं काही क्वेश्चन्स नाही विचारला. नवीन जो क्वेश्चन फ्रेम झाला तो स्टॅबिलायझर विषयी, किंवा त्याला आपण अँटी रोल बार म्हणतो किंवा अँटी स्वे बार म्हणतो. आता ज्या ठिकाणी आता याविषयी मी डायरेक्टली बोललो होतो की इथं क्वेश्चन फ्रेम होण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे आणि बऱ्याचशा मुलांच्या नोटबुक्समध्ये सुद्धा तुम्हाला इथं दिसणारच आहे. नंतर पुढे जर बघितलं तर आपण सेफ्टी सिस्टम विषयी, इंडिकेटर विषयी क्वेश्चन विचारला आहे बघा. हा इंडिकेटर विषयी, साईड इंडिकेटर जे असतात त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे. त्याची फ्रिक्वेन्सी 60 ते 120च्या रेंजमध्ये असते, बट त्याचा ऑन अँड ॲव्हरेज आपण घेऊ शकतो 80. पण 80चा ऑप्शन नसून आपल्याला 90चा ऑप्शन होता, तर 90चा ऑप्शन ही करेक्ट आहे.
नंतर क्लच विषयी क्वेश्चन नाहीये. हा, गिअर बॉक्स विषयी आपण बघितलं 2017ला ऑलमोस्ट 3 क्वेश्चन होते. तसेच इकडेही स्पॅन विषयी क्वेश्चन होता गिअर बॉक्सच्या आणि सीबीटी विषयी क्वेश्चन होता. नंतर ट्रान्समिशन मध्ये जॉईंट विषयी क्वेश्चन होता. हा युनिव्हर्सल जॉईंट त्याला आपण म्हणूया, किंवा जो प्रोपेलर शाफ्टचा जो जॉईंट असतो युनिव्हर्सल कपलिंग त्याला आपण म्हणूया. अँग्युलर काहीतरी अँगल मध्ये आपल्याला टॉर्क ट्रान्समिट करायचा असतो, त्यामुळे आपण हे ट्रान्समिशन सिस्टम मध्ये युनिव्हर्सल जॉईंट खरं तर वापरतो प्रोपेलर शाफ्टच्या मदतीने. आणि हायपॉइड माहिती आपल्याला की जरी तो डायरेक्टली पार्ट नसेल हा ट्रान्समिशन सिस्टम मधला, बट हायपॉइड हे एक गिअरचा टाईप आहे आणि ह्याच्यामध्ये लुब्रिकेशन पर्पज आपल्याला स्पेशली त्यांनी लुब्रिकेशन पर्पज विषयी क्वेश्चन विचारला होता. कारण 2 गिअरमध्ये स्लायडिंग मोशन असते म्हणून एक्सेस प्रेशर तयार होऊन तिथं लुब्रिकेशनची जास्तीत जास्त आवश्यकता असते. हा, चला नेक्स्ट होता आपल्या बॅटरी रिलेटेडचा क्वेश्चन एक्सपेक्ट होता. इथं सुद्धा आपल्याला लिथियम आयॉन बॅटरीज विषयी किंवा दुसऱ्या काही बॅटरीज विषयी तो न फोकस होता. त्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकल्स विषयी क्वेश्चन विचारला. इलेक्ट्रिकल मोबिलिटीचा जे काही इनिशिएटिव्ह आहे इंडियामधलं त्याच्याविषयीचा क्वेश्चन आहे. बॅटरीमध्ये तोच क्वेश्चन आहे. नंतर 6 सिग्मा विषयीचा क्वेश्चन विचारला आपल्याला. इथं ॲज युजल काही आउट ऑफ पोर्शन नव्हता तो पोर्शन सुद्धा. इथं आपल्या ऑटोमेशन विषयी काही क्वेश्चन नाहीये. रोबोट्स असेल किंवा एनसीसी मशीन असेल, डीएनसी मशीन असेल किंवा हार्ड सॉफ्ट ऑटोमेशन विषयी काही क्वेश्चन नाही. हा, ॲज युजल इथंही आपल्याला 2 क्वेश्चन फोकस झालेत एनर्जीच्या रिलेटेड. सोलार पॉवर्ड व्हेकल असेल किंवा सोलार पॉवर्ड सिस्टम असेल किंवा हे एनर्जी फॉर एव्हर हा जो काही मोटो असेल हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्याविषयी. आणि नंतर ॲडिशनली जिथं काही एक्सपेक्टेशन नव्हतंच, आपण ह्याला जरी रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर हे कसंच बनवू शकत नाही याविषयी 2 क्वेश्चन्स आपल्याला दिसलेत. ब्रेझिंग विषयी आणि हा गॅस वेल्डिंग विषयी की ॲसेटिलीनचा कलर हा मरून असतो आणि ब्रेझिंग विषयी क्वेश्चन आहे आपल्याला. बोरॅक्स जे यूज मध्ये होतं त्याविषयी क्वेश्चन आहे. चला याविषयी जर बघितलं आपण तर मॅक्सिमम क्वेश्चन जर आपण बघूया थोडक्यामध्ये, हे क्वेश्चन्स कसे फ्रेम झाले, कुठनं फ्रेम झाले. त्यामधले बरेचसे क्वेश्चन जे आहेत, एक्झाम्पल हे ओव्हॅलिटी असेल किंवा त्याच्यामध्ये आणखी काही एनर्जी फॉर एव्हर जे असेल, ह्याच्यामध्ये हे 3 क्वेश्चन असे 4 क्वेश्चन साधारणतः 4 नाही 5 क्वेश्चन्स हे आपण बघितलं तर ऑनलाईन मध्ये एक्झाम वेदा नावाची एक वेबसाईट आहे आणि सॅन फाउंड्री नावाची एक वेबसाईट आहे. यावरनं 4 ते 5 क्वेश्चन जशास तसे कॉपी पेस्ट आहेत, यामधनं क्वेश्चन्स आहे. हा, त्यामध्ये जर आपण बघितलं जर तुम्ही माझं बुक रेफर केलं असेल क्वेश्चन्स फ्रॉम माय बुक, डायरेक्टली 12 क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. त्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड होतं की 350 क्वेश्चन सॉल्व्ह करून थेरोटिकल पोर्शन ही बघणं आवश्यक होतं. 12 क्वेश्चन्स इथनं फ्रेम आहेत, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स भेटून जातील. त्याची प्रूफ ही मी खाली देऊ शकतो तुम्ही म्हणलास तर. आणि हा, चला फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तुम्ही जर बघितलं तर क्लास टीचिंगमध्ये माझ्या क्लास टीचिंगमधनं आणि रिटर्न नोट्स ज्या दिल्या होत्या त्यामधनं 16 क्वेश्चन्स आहेत बघा. 16 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 2 क्वेश्चन्स हे इनडायरेक्टली क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये क्वेश्चन्स कुठले नाही पडले, काही एक्सपेक्टेशन्स नव्हतं की ह्या वेल्डिंग विषयी क्वेश्चन पडेल म्हणून. वेल्डिंग विषयीचे क्वेश्चन्स मी कुठेच टाकलेही नव्हते, डिस्कसही केले नव्हते. आणि तसंच हे इंडिकेटर विषयी क्वेश्चन्स मी कुठेही डिस्कस केला नव्हता. बाकीचे क्वेश्चन्स ऑलमोस्ट डिस्कस झाले होते. आणि ह्या ओव्हॅलिटीचा जो पॉईंट होता, एक्झॅक्टली ओव्हॅलिटी काय होतं हे सांगितलेलं आहे मी, बट त्याच्यामध्ये जर ओव्हॅलिटी विषयी जर बोललो आपण तर एक्झॅक्टली ओव्हॅलिटीचा पॉईंटमध्ये मी व्हॅल्यू काही मेन्शन केली नव्हती. सो या टाईपमध्ये क्वेश्चन्स फोकस झाले होते. याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी काही ॲडिशनल अपडेट्ससाठी आता मेन्ससाठी ॲडिशनल अपडेट्ससाठी तुम्ही एक्झाम स्टडी 1 ह्या चॅनलवरती एक्झाम स्टडी 1 ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि एक्झाम स्टडीवरती मी क्वेश्चन्स डिस्कस करणार आहेच आणि मेन्सचा बरेचसे कंटेंटही डिस्कस करणार आहे. मेन्सचे सब्जेक्ट्स ऑलमोस्ट माझे गेटचे सब्जेक्ट्स आहेत, त्यामधले 8 ते 10 सब्जेक्ट माझे गेटचे सब्जेक्ट्स आहेत. हे तो खूप सोपा पोर्शन असणार आहे. त्याविषयी आपले प्रेडिक्शन सुद्धा खूप मॅक्सिमम आहे, त्यापेक्षा 100% प्रेडिक्शन्स आपण इथं करू शकतो. आणि तुम्हाला काही जे ॲडिशनल मदत लागत असेल तर तुम्ही मला खाली पोस्ट करू शकता ह्याच व्हिडिओमध्ये की सर या टाईपमध्ये पॅटर्न ठेवा, या टाईपमध्ये डिस्कशन ठेवा. आणि थोडक्यामध्ये जो कट ऑफ विषयी बोलायचा असेल तर कट ऑफ विषयीचं पुढचा एक व्हिडिओ मी बनवेल, त्यामध्ये मी तुम्हाला थोडासा अंदाज देऊ शकतो कट ऑफ विषयीचा. कारण जोपर्यंत आपल्या आयोगाची की येत नाही त्याविषयी एक्झॅक्ट कट ऑफ प्रिडिक्ट करणं थोडं चुकीचं जातं. आणि दुसरा पॉईंट असा असेल की बाबा तुम्ही ऑनेस्टली तुम्ही अभ्यासावरती फोकस करा. थोडासा वेळ भेटलेला आहे आपल्याला, तर तुम्ही खरंच अभ्यासावरती फोकस करा. मेकॅनिकलच्या मेन्सच्या तुम्ही नोट्स तुम्हाला त्या सुद्धा नोट्स हँड रिटन नोट्स एक्झाम स्टडी 1 वरती मी पोस्ट करणार आहे. गेट रिलेटेडच्या नोट्स असतील बट त्या तुम्हाला नक्कीच युजफुल ठरणार आहेत ह्या AMVI RTOच्या एक्झाम मेन्सला सुद्धा. आणि AMVI मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मी इथं नोट्स टाकणारच आहे. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईलच. आणि तसेच माझ्या व्हिडिओची तुम्ही मदत घेऊ शकता, 100% ह्या व्हिडिओचा फायदा घेऊ शकता ह्या एक्झाम स्टडी चॅनलवरती.
सो वेळ वेस्ट न करता तुम्ही, माझी अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही फोकस करावा की मेन्सचा पॅटर्न एकदा बघून घ्या किंवा मेन्सचे नोट्स कलेक्ट करण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ टाकून द्या. सो काही जर आणखी ॲडिशनल काही सजेशन्स असतील तुम्ही मला तसे सजेशन्स देऊ शकता. कारण रिसेंट ट्रेंडच्या मेन्सचा जो पोर्शन आहे तो 100% मी एक अर्धा सब्जेक्ट न सोडता ऑलमोस्ट सगळेच सब्जेक्ट्स याच्यामध्ये फक्त इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा पोर्शन न शिकवता मी सगळेच सब्जेक्ट्स ऑलरेडी शिकवलेले आहेत मागच्याही मेन्सला. तसेच बऱ्याचशा गेटलाही वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये मी शिकवलेले आहेतच. तर तसे काही सजेशन्स असेल तर तुम्ही मला पोस्ट करू शकता. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.